12वी महाराष्ट्र बोर्डाचे जे इंग्लिश एक्झाम होते त्या एक्झाम मध्ये जे रायटिंग स्किल असतात ते अतिशय इम्पॉर्टंट असतात, कारण जवळपास 16 मार्कासाठी रायटिंग स्किल आहेत. एखादा जर विद्यार्थ्यानं रायटिंग स्किल परफेक्ट केलं, कॉलेजचे 20 मार्क, प्रॅक्टिकलचे, रायटिंग स्किलचे 16, ज्याच्यापैकी 12 जरी पडले आणि इकडून तिकडून बाकी प्रश्नातून 5-6 मार्क जरी आणला तर तो विद्यार्थी पास होऊ शकतो. आता एकूण ओव्हरऑल जे रायटिंग स्किलचे टॉपिक्स जे तुम्हाला विचारण्यात येतात एक्झाम मध्ये, ते ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज, स्टेटमेंट ऑफ पर्पज, ग्रुप डिस्कशन, ईमेल, राइट, रिपोर्ट रायटिंग, इंटरव्ह्यू, स्पीच, कंपेअरिंग, एक्सपेन्शन ऑफ आयडियाज, रिव्ह्यू, ब्लॉग अँड अपील, असे 12 टॉपिक्स तुम्हाला विचारण्यात येतात. प्रत्येक ह्याच्यामध्ये तुम्हाला 4-4 विचारण्यात येतात, त्यापैकी सॉरी 3-3 विचारण्यात येतात, त्यापैकी कोणतेही तुम्हाला एक एक तिथं लिहायचं असतं. ऑलराईट, आता आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पूर्णपणे डिस्कस करायचं आहे ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज. ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज ही जे कन्सेप्ट आहे ही अतिशय सोपी आहे. लास्ट इयर मी त्याच्यावर व्हिडिओ सुद्धा केले होते की सोप्यातल्या सोप्या भाषेत ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज कशी लिहायचं, प्लस आपल्या ऍप्लिकेशनवर नोट्स सुद्धा अवेलेबल केलेले आहेत 21 रुपयाच्या कोर्समध्ये. आता एक्झाम मध्ये कोणते कोणते ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज सोपे आहेत जे तुम्हाला कव्हर करायचे आहेत. आता गेस म्हणजे काय की आपण फक्त अंदाजा लावणे, ऍट द एंड येणार कोणतं आहे ते तर बोर्डाच्या हातामध्ये असतं. बट महाराष्ट्र बोर्ड काय सांगते की बाबा हे काही ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेजचे काही पॉइंट्स आहेत जे तुम्हाला अगोदर लक्ष द्यायला पाहिजे. ज्याच्यामध्ये सर्वात पहिले असेसमेंट क्रायटेरिया मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, कंटेंट मध्ये जे माहिती तुम्ही लिहिता त्याच्यासाठी 2 मार्क असतात, सिक्वेन्स अँड फ्लोज ऑफ आयडियाज असतात त्याच्यासाठी 1 मार्क असते, अँड अप्रोप्रिएटनेस लँग्वेज युजेस जे असते त्यासाठी 1 मार्क असते. ओके, आता ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज मध्ये मी तुम्हाला काही 5 एक्झाम्पल सांगणार आहे, 5 प्रश्न देणार आहे. एवढं जरी केलं तर तुम्हाला ह्याचे 3 पैकी 3 मार्क, सॉरी 4 पैकी जे 4 मार्क्स आहेत ते तुमचे फिक्स होऊन जातात. राईट, आता त्यातलं पहिलं कोणतं आहे, पहिलं मी जे तुम्हाला सजेस्ट करेन ते असेल, इमॅजिन यू हॅव टू लिव्ह अर्ली फ्रॉम होम फॉर अन इंटरव्ह्यू, ड्राफ्ट अ मेसेज इन अबाउट 150 words to convey the same to your friend. Give your own reasons to support your message. तुम्ही बघितलं असेल की असे पोस्टिक्स मार्केटमध्ये वगैरे भेटतात आणि आपण असं ज्या पोस्टिक्सचा जो वापर आहे तो माहिती लिहून शॉर्ट मध्ये कुठं ना कुठं असं चिटकवण्यासाठी करत असतो. म्हणजेच काय की जो ही व्यक्तीला आपल्याला मेसेज द्यायचा आहे तो मेसेज थोडक्यात तो वाचेल, तर त्यालाच म्हणतात ड्राफ्ट व्हर्च्युअल मेसेज. राईट, तर आता तुम्हाला मीटिंग मध्ये इंटरव्ह्यू साठी जायचं आहे, एकदम अर्जंट मध्ये घाईमध्ये आहात, तर तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती लिहून व्हर्च्युअल मेसेज लिहून तुमच्या फ्रेंडला इन्फॉर्म करायचं आहे. राईट, इथे तुम्हाला क्लिअर कट मेन्शन केलेलं आहे, गिव्ह युअर ओन रिझन्स टू सपोर्ट युअर मेसेज, आणि तुम्हाला ते कोणाला लिहायचं, टू युअर फ्रेंडला. सर्वात पहिला प्रॅक्टिस करत असताना तुम्हाला हा प्रॅक्टिस करायचा आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट जो आहे तो तुमच्यासाठी असेल, इमॅजिन इथे काय सांगण्यात आलेलं आहे चेक करा, इमॅजिन यू आर नॉट वेल and will not able to attend lectures at college. Draft a message in about 150 words to convey the same message to your teacher. तुम्हाला तुमच्या टीचर साठी छोटस एक व्हर्च्युअल मेसेजचं इन्फॉर्म करायचं आहे तुम्हाला टीचर साठी. पहिला इंटरव्ह्यू बद्दल होता जे तुम्हाला इन्फॉर्म करायचं होतं, दुसरा टीचर साठी होता जे तुम्हाला इन्फॉर्म करायचं होतं की तुम्ही लेक्चर्स अटेंड करू शकणार नाही बिकॉज यू आर नॉट वेल, तुमची तब्येत वगैरे खराब आहे, तुमची तब्येत व्यवस्थित नसल्यामुळं. राईट, आय होप तुम्हाला हे छोटे छोटे पॉइंट्स जे आहेत ते लक्षात राहत असतील, हे प्रॅक्टिस करून घ्यायचे तुम्हाला. ओके, त्याच्यानंतर तिसरा मी तुम्हाला सजेस्ट करेन, यू हॅव प्लॅन्ड टू डिफरंट मेथड्स टू स्टडी फॉर युअर बोर्ड एक्झाम. Draft a message in about 100 and 150 words to give these details to your friend. Give your own reasons. तुमच्याजवळ अभ्यासाची एक काइंड ऑफ नवीन मेथड आहे. स्टडी करत असताना प्रत्येकाजवळ प्रत्येकाची स्टडी टेक्निक्स वेगवेगळे असतात, तर तुमच्याजवळ जी टेक्निक आहे अभ्यासाची, तर ते टेक्निक तुम्हाला तुमच्या फ्रेंडला इन्फॉर्म करायची आहे, माहिती द्यायची आहे व्हर्च्युअल मेसेज थ्रू. तर 100 ते 150 शब्दामध्ये सांगा म्हणलं. ऍक्च्युअल मध्ये तर तुम्ही कधी सांगत नाही, बट इथं तुम्हाला सांगायचं आहे. राईट, याच्या अगोदर सुद्धा फ्रेंडला आलो होतो, त्याच्यानंतर टीचर, वन्स अगेन वापस फ्रेंड्स बद्दल इथं तुम्हाला डिस्कशन करत आहेत. त्याच्यानंतर
नेक्स्ट जो आहे ते तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे, चेक करा. इमॅजिन दॅट यू हॅव टू लिव्ह युअर हॉस्टेल रूम टू अटेंड टू अ रिलेटिव्ह कमिंग at the city hospital from your native place. Draft a message in about 100 and 150 words giving reason about your absence at birthday party of your roommate at hostel. म्हणजे तुम्ही तुमच्या मित्रासोबत एका हॉस्टेलवर असता, राईट, आणि आज त्याचा वाढदिवस आहे. ओके, आणि त्याच दिवशी तुम्ही ज्या हॉस्टेलमध्ये असता, ज्या ठिकाणी त्या हॉस्टेल आहे, त्या हॉस्टेलमध्ये म्हणजे ज्या ठिकाणी तुमचं हॉस्टेल आहे, ज्या शहरामध्ये, त्याच शहरामध्ये तुमचं एक रिलेटिव्ह पाहुणा येत आहे. ओके, आणि तो एका हॉस्पिटलला भेट देण्यासाठी येत आहे, हॉस्पिटलमध्ये बिमार आहे, त्या गावामध्ये आलेला आहे. समजा तुम्ही नांदेडमध्ये असता, तुमचं हॉस्टेल नांदेडमध्ये आहे, आणि त्याच नांदेडमध्ये तुमचा एक पाहुणा आलाय दवाखान्यामध्ये, तो तुम्हाला भेटायला बोलवत आहे. आता पाहुणा आला म्हटल्यानंतर त्यातल्या त्यात मामासारखा जर पाहुणा आला, तर मग मामाला मुलगी असल्यानंतर तुम्हाला मामाला जाणं भेटणं कंपल्सरीच आहे. मग तुम्हाला मित्राला चुना लावावं लागतं, आणि मित्राला चुना लावून मामाला भेटायला जावं लागतं. तर असं एक इथं एक सिच्युएशन तुम्हाला दिलेली आहे. आता इथं ह्याच्याऐवजी दुसरं काही सुद्धा येऊ शकते, बट तुम्ही हे व्यवस्थित फॉलो करा, येऊन जाईल. त्याच्यानंतर लास्ट ह्याच्यामध्ये जे तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे ते म्हणजे इमॅजिन दॅट यू हॅव वॉन्ट टू एंट्री तिकीट्स टू अ पॉप्युलर ड्रामा ॲट थिएटर near you this weekend. Draft a 100 message, एक 100 ते 150 वर्ड टू कन्वे इनक्रेडिबल न्यूज टू युअर बेस्ट फ्रेंड. तुम्हाला एका नाटकाचे, ड्रामा म्हणजे नाटकचे 2 तिकीट जे आहेत ते तुम्ही जिंकलात, एका कॉम्पिटिशन मध्ये जिंकलात, किंवा कुठं ना कुठं तुम्हाला मिळालेला आहे. ओके, ते ड्रामाचे तिकीट तुम्ही जिंकलात, आणि तो जो ड्रामा थिएटर आहे तो तुमच्या घराजवळच आहे. ओके, तर त्या ड्रामा थिएटर तिकीट्स मिळाल्याबद्दल तुम्हाला तुमच्या मित्राला इन्फॉर्म करायचं आहे. इनक्रेडिबल न्यूज, ही जी इनक्रेडिबल न्यूज आहे ती तुम्हाला तुमच्या मित्रांना इन्फॉर्म करायची. ओके, हे 5 जर व्यवस्थित फॉलो केलात तर कसलेही आले तर तुम्ही तिथं एक्झाम मध्ये अटेंड करू शकता. ऑल राईट. सो खूप साऱ्या मुलांचं पहिलं प्रिफरन्स असते की सर ड्राफ्टिंग अ व्हर्च्युअल मेसेज. सो हे 5 फॉलो करा. प्लस याच्यानंतर तुम्हाला आणखी जर काही प्रॅक्टिससाठी लागत असतील तर आपल्या ऍप्लिकेशनवर जो 21 रुपयाचा नोट्स एक्सपर्ट कोर्स आहे, राईट, त्या नोट्स एक्सपर्ट कोर्समध्ये सगळ्या रायटिंग स्किलचं भाषांतर मराठीमध्ये अपलोड केलेलं आहे, राईट. तो ते सर्वच्या सर्व रायटिंग स्किलचं भाषांतर मराठीमध्ये पाहून घ्या. प्लस आणखी जर प्रॅक्टिससाठी हवे असतील तर तुम्हाला हे 5 व्यतिरिक्त तिथे अवेलेबल आहेत. आणि त्या 21 रुपयाच्या नोट्स एक्सपर्ट कोर्समध्ये इंग्लिश बरोबर आर्ट्स आणि कॉमर्सच्या सर्व सब्जेक्टचे नोट्स आहेत. एक वेळेस नक्की चेक करा. प्ले स्टोअरला जाऊन DA2 अकॅडमीचा ॲप डाउनलोड करा, तुम्हाला सर्व गोष्टी तिथं मिळून जातील. नेक्स्ट जो व्हिडिओ असेल त्या व्हिडिओमध्ये मी डिस्कस करेन की स्टेटमेंट ऑफ पर्पज, राईट, की स्टेटमेंट ऑफ पर्पज जर कोणी सॉल्व करणार असेल तर त्याच्यामध्ये कोणते कोणते क्वेश्चन्स महत्वाचे आहेत, प्रॅक्टिस कसं करायचं, त्याचे क्वेश्चन्स कुठे भेटतील, आन्सर्स वगैरे काय नाही ते. तोपर्यंत पाहता तुमचं आवडतं युट्यूब चॅनल DA2 अकॅडमी. टाटा बाय, टेक केअर अँड स्टे कनेक्टेड. भेटूयात नेक्स्ट क्लासमध्ये.